आणि मी आज जे उभी आहे ती फक्त रियाजमुळेच आहे. कारण माझ्याकडे बघून मला वाटत नसेल की मी कधीतरी मोकळी चालत, पण आज मी नाचू शकते, पळू शकते, धावू शकते. अशी कुठली गोष्ट नाही की जे जनरली सगळे जे करतात ते करू शकतात. दुसरी गोष्ट मी इथं म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की मी जाण्याचं पाहिजे. लोक आपल्याशी प्रॉपर्टी की बाबा तू माझं हे सांभाळ, तू माझं ते घे, तू माझं हे घे. असं मी माझ्या मुलीला करत होती की तुम्ही माझ्या मुलीला सांभाळा. मला जसं ते ठरलं होतं की ती जाणार आहे, पण नंतर एक दिवशी काय माहिती स्वतःमध्ये एखादी पॉझिटिव्ह एक पॉवर असते ती स्वतःच सांगते की अरे तू काय करते. आणि मी हे सगळं करत असताना माझे वडील जे आहेत मला खूप मोटिवेट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. ते मला नेहमी बोलतात की नेहमी पॉझिटिव्ह विचार करत राहील. मी रियाजमध्ये यायच्या आधी माझी अशी हालत होती की मी काहीच करू शकत नव्हती. माझ्या शरीरात एवढं जाड होतं, आताही जाडच आहे, पण याच्यापेक्षा जाड होतं की मला उठता बसता येत नव्हतं. बसायचे उठायचे तेही मी पूर्ण गोल फिरून त्या जागेला, म्हणजे इतकं विचित्रपणाचं उठणं होतं माझं. एकदा बसलं की उठायचं नाही, तर उठलं की बसता येणार नाही. कुठेतरी मोठंसं स्टिक झाली ती पाठीमध्ये. त्यात मला माझं सीझर पण झालं होतं, म्हणजे सगळंच होतं त्याच्यामध्ये. पण रियाज माझ्यापर्यंत कसं आलं म्हणतात ना, जिथे देवदास नाही तिथे असं कोणीतरी व्यक्ती आपल्या अनोळखी लोक आपल्या आयुष्यात पाठवून देतं, ती काही घेणं देणं नसतं. मी फक्त अमृतज्योतबद्दल ऐकलं होतं की माझ्या एका फ्रेंड कडनं की असं असं आहे, माझ्या भावाला असं होतं, एकदा ट्राय कर. मी म्हटलं बघू तरी आता एवढं प्यायली म्हणून रामदेव बाबाचा पुरा स्टॉकच मी प्यायली होती. सगळं खाल्लं होतं. स्वतः प्रोफेशनल नर्स होती, त्यांना सगळ्या डॉक्टरांचा फायदा करून दिला. ऑर्थोवाल्यांचा, किडनीवाल्यांचा, मणक्यांचा, सगळे थोडे डॉक्टर सगळ्यांचा फायदा. स्कॅन तर माझ्या आठवड्याला व्हायचे, पण माहीतच लागायचं नाही की काय होतंय. पाठीचा 7वा मणका मोडलेला आहे, त्याच्यामुळे हा सगळा रोग होतोय हे एवढं फक्त लक्षात आलं होतं. पण निदान हेच कोणीच देत नव्हतं. त्या मणक्याला टीबी झाला हेही कोणी लवकर सांगितलं नाही. डॉक्टर लोक फक्त आपल्याला सॉरी इथे असते कोणी डॉक्टर, पण ते फक्त मला रेग्युलरचं कस्टमर करून ठेवलं होतं. आणि त्याच्यामध्ये माझं 10 ते 15 लाख असंच गेलं आणि माझं घराचं स्वप्न मोडलं. मी इतकी पॅनिक होती आणि एवढं म्हणजे असं झालं होतं की आता मी काय करणार आहे. आपण जाणार म्हणजे वयाच्या 32व्या वर्षी जायची तयारी होती माझी की मी जाणार आहे. पण मैत्रिणीने फक्त सांगितलं. माझा एवढा काय माहिती ती बाटली बघून, मला ग्रीन कलर खूप आवडते, ती बाटली बघून मला एक अट्रॅक्शन की मी याच्याने नक्की बरी होईल. हा माझ्या आयुष्यातला खरा आणि इतका म्हणजे शुद्ध असा रिझल्ट आहे ना की तुम्ही याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. कारण मी स्वतः माझ्यावर झालेला हा प्रयोग मी जे स्वतःवर केला, माझ्या वडिलांवर केला, त्याच्यानंतर मी या बिझनेस मध्ये उतरली की माझं प्रोफेशनल सोडून दिलं. मी दोन्ही जॉब मी सोडून दिले आणि आज मी घरामध्ये माझं सगळं घरातलं काम 10:30 पर्यंत 11 पर्यंत क्लिअर होतं. माझी मुलगी मोठी आहे, 14 वर्षाची आहे, तीही आता स्वतः सगळ्या गोष्टी करते तिच्या. माझं सगळं काम झाल्यानंतर मी 12 ते संध्याकाळी 6:30 वाजता माझा एक जागा आहे माझ्या घरामध्ये, ते माझं ऑफिस होतं आणि तिथून कॉलिंग स्टार्ट झालं. मी या प्रोफेशन मध्ये नवीन आहे, पण मी कॉलिंग डेटा जमा करायला लागले, लोकांची ओळखी काढायला लागली, कोण आपलं आहे, कोण आपल्या कामापुरती आहे हे मी तेव्हा ओळखायला लागली. आणि तेव्हा